नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय एनालायझर. संजय राऊतांनी सामनामध्ये काही बाई लिहून ठेवलंय. आता खरं तर उद्धव ठाकरेंनी या विषयामध्ये आपली भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. सामनामध्ये जे लिहिलंय ते संजय राऊतांनी लिहिलंय की उद्धव ठाकरेंनी लिहिलंय हे जरा स्पष्ट आणि खुलासेवार करण्याची आवश्यकता आहे. कारण जेव्हा एखाद्या दैनिकात, ज्याला आपण दैनिक म्हणतो, त्या दैनिकामध्ये स्पष्टपणे अगदी खुले आम पद्धतीनं एखाद्याच्या वरती व्यक्तिगत अटॅक करताना, व्यक्तिगत हल्ला करताना जी भाषा वापरली जाते आहे ती भाषा कार्यकारी संपादकाची आहे, संपादकांची आहे की एंटायर सामनाची आहे, हे जरा बघितलं पाहिजे. राजकारणात कोण कोणत्या क्षणी कधी पलटी मारेल सांगता येत नाहीये. उद्धव ठाकरेंच्या सोबतची माणसं सहजपणे निघून गेली आणि ती फडणवीसांच्या सोबत निघून गेली. शरद पवार आदल्या दिवशी समृद्धी महामार्गावरच्या अपघाताबाबत जी माणसं समृद्धीवर जातात ती देवेंद्रवासी होतात असं म्हणाली आणि पवारांचा अख्खा पक्षच देवेंद्रवासी होऊन गेला. आता या सामनामधून देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भामध्ये जे लिहिलं जातं आहे ते उद्या असं नको व्हायला की एखादा तरी मार्ग शिल्लक होता आणि तोही मार्ग संजय राऊतांनी बंद करून टाकलाय. कुठली भाषा वापरली पाहिजे, म्हणजे कशा स्वरूपात बोललं गेलं पाहिजे. तुम्ही राजकीय टीका नक्की करा, नक्की करा. आम्हीही ती करत आलेलो आहोत. राजकीय भूमिका पटली न पटली त्यावरती आपलं मत मोकळेपणाने व्यक्त करत आलेलो आहोत. कोणत्या भाषेत? देवेंद्र फडणवीसांना देशीची व्यसन लागलेला माणूस, दारूचं व्यसन लागलेला माणूस, या स्वरूपामधली भावना व्यक्त करणं सामनामधून हे कल्चर सोडून द्या. साधारण शिकवण जी असते ना नीट बोलावं याची, त्याला सुद्धा लागू होत नाही. फडणवीस दारुडे असल्यागत जे काही लिहिलं जात आहे ना ते फार भयंकर आहे, ते फार वाईट आहे. मला एकच कल्पना देऊन ठेवायची आहे. किस्से सभी के होते हैं, किसके छिपते हैं, किसके छप जाते हैं. देवेंद्र फडणवीस जातीनं ब्राह्मण आहे म्हणून त्याच्या बायकोविषयी वाटेल ते बोलण्याचा अधिकार आपण प्राप्त करून घेतलाय. देवेंद्र फडणवीस त्याच भाषेत उत्तर देणार नाही हे गृहीत धरून अगदी नको त्या भाषेत फडणवीसांच्या वरती टीका करण्याचा अधिकार या लोकांनी स्वतःच्याकडे ठेवून घेतलाय. आता काही खोट्या अफवा देखील पसरवल्या जात आहेत. बऱ्याच आहेत ना, काय काय त्याविषयी सांगायला नको. अरे असेल दम तर जे काही व्हॉट्सअप चॅट आहेत जरा डिक्लेअर करा ना, काय फरक पडतो. नुसतंच करू का, नुसतंच करू का, काही व्हिडिओ आहेत ना, करा ना लीक, काय फरक पडतो. चॅलेंज देण्यापेक्षा फडणवीसांच्या संदर्भामध्ये त्यांची बदनामी होईल असं जे काही लीक करायचंय ते करून घ्या. मग बघूया काय होतंय, ते खरंच सापडतंय की खोटं सापडतंय की काय होतंय जरा तपासता येईल ना. आणि बाकी काही गोष्टी लीक करायच्या ठरल्या तर अनेकांचे अनेक विषय आहेत. मैं आधीच म्हणालो होतो, किस्से सभी के होते हैं, किसके छिप जाते हैं, किसके छप जाते हैं. आता लपवलेले किस्से छापायचं ठरवलं तर, दाखवायचं ठरवलं तर, मी काही उदाहरण म्हणून सांगतो. उगा प्रत्येक किस्स्यांचा संदर्भ ज्यांच्याविषयी बोलतोय त्यांच्याशी गृहीत धरू नका. काही किस्से मी उदाहरण म्हणून नेहमी सांगत आलोय. काही प्रश्न विचारत आलोय. त्या प्रश्नांचे खुलासे करायचे ठरले तर. संजय राऊत साहेब, आपण स्वतः ज्या पद्धतीनं स्वप्ना पाटकरला शिव्या दिल्या होत्या ना, आठवा ती शब्द तुमची, आठवा. ते शब्द कुठल्या नशेत दिले होते हो? सत्तेची नशा होती, सत्तेचा माज होता की आणखी कुठली मॅकपाई कंपनीतून विकत घेतलेल्याची नशा होती? कशाची होती? तिची आई, बहीण, काय काय शिव्या दिल्या नाहीत आपण स्वप्ना पाटकरला, काय काय शिव्या दिल्या नाहीत. किस्से सभी के होते. स्वप्ना पाटकर यांना दिलेल्या शिव्या कोणत्या नशेत आपण दिलेल्या होत्या जरा सांगताय?
जरा बोलताय? आतापर्यंतची आपली सगळी प्रेस कॉन्फरन्स, लोकांसमोरचं बोलणं जरा बघून घ्या, कुठल्या कैफात होतात आपण, कुठल्या कैफात होतात. उद्यापासून माझ्याकडे यायचं नाही हे पत्रकाराला म्हटलेलं वाक्य, तुम्ही ते प्रश्न विचारायचं असेल ना तर माझ्याकडे यायचं नाही हा विचारलेला प्रश्न कोणत्या धुंदीमधला होता हो? ही सकाळची नशा, 9 वाजता प्रेस कॉन्फरन्स घ्यायची असेल तर वेगळी 9 वाजता 8 वाजता नशा करावी लागेल, नाहीतर रात्रीची न उतरता यावं लागेल तरच हे असं माणूस बोलू शकतो. या सगळ्या प्रकारांना प्रत्येकाच्या नशा म्हणता येऊ शकतं. काही मर्यादा घालून दिल्यात आणि त्या मर्यादाचं पालन सगळ्यांनी करायला हवं, जे सगळ्यांनीच करायला हवं असं माझं मत आहे. पण संजय राऊत, सामना आणि उद्धव ठाकरे या मर्यादा सोडताना दिसत आहेत आणि या मर्यादांचं उल्लंघनच बरं हे सगळं कशातून आहे का? वैफल्यातून. मी म्हणालो ना, किस्से सभी के होते हैं. मला उगाच काही काही गोष्टी आठवतात आणि त्या सांगाव्या का असं वाटू लागतं. दिल्लीमधल्या, मी नेहमी सांगतो हे, खान मार्केटमध्ये एक हॉटेल आहे शांग्रीला नावाचं. 2 मोठी माणसं आहेत दिल्लीतली, ज्यांचा बंगला बिंगला आहे म्हणे दिल्लीत, आणि त्या बंगला सोडून ती माणसं खान मार्केटच्या शांग्रीला हॉटेलात राहायला येतात. कशाला येतात? मला एका मोठ्या माणसानं फोन करून सांगितलं होतं की याचा उल्लेख फारसा करू नका, बरं नाही वाटत. ते बरं नाही वाटत हे खरं आहे म्हणूनच मी नाव न घेता करत होतो. पण कशासाठी थांबत होती ही 2 मोठी माणसं आपला बंगला असताना शांग्रीला हॉटेलमध्ये? जरा तपासलं पाहिजे. मागे ईडीने सुद्धा तपासणी सुरू केली होती. शांग्रीलातलं रजिस्टर ताब्यात घेऊन बघितलं होतं म्हणे, म्हणजे मला काही फारसा ईडीच्या प्रवक्ता असल्यासारखं कळत नाही, पण बघितलं होतं म्हणे. याची तपासणी सुरू झाल्यावर मला एक प्रश्न सतत 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 पडत राहतो, मी तो विचारीन म्हणतो. आणि तो प्रश्न असा आहे की जे शरद पवार प्रचंड कौतुक करत होते बाबासाहेब पुरंदर यांचं, त्यांच्या सत्कारांच्या, पुरस्काराच्या भाषणामध्ये प्रचंड वेळेला बोलत होते, त्या शरद पवारांचं बाबासाहेब पुरंदर यांच्या सोबत का फाटलं? मला हा प्रश्न आहे. सहज आहे की वाटतं की असं माणसाला? त्याचं उत्तर मी पुण्यात गेल्यावर त्यांच्या मुलांना विचारणार आहे की बाबा काय झालं नेमकं असं की शरद पवारांचं आणि बाबासाहेबांचं फाटलं? असं नको होतं व्हायला. 2 मोठी माणसं महाराष्ट्रातली एकमेकांना पूरक राहायला हवी होती. नाही, ते फाटलं. का फाटलं जरा विचारायला पाहिजे. मला ते आणखी एक प्रकरण काहीतरी आहे असं, एका मोठ्या माणसाच्या घरामध्ये पोलीस केस नाही, कोर्ट केस चालू आहे आणि त्या मोठ्या माणसाच्या घरातला एक मुलगा जाऊन म्हणतो की त्या घरात राहणारा मुलगा माझा नाही आहे, दुसऱ्याच कोणाचा तरी आहे, त्याचा माझा काही संबंध नाही, असं तो कोर्टासमोर सांगतं आणि कोर्ट पुन्हा इन कॅमेरा चौकशी सुरू करतं, सगळं बंद करतं. कोणत्या मोठ्या घरातला माणूस म्हणतो की हा मुलगा माझा नाही आहे? जरा तपासलं पाहिजे, जरा तपासलं गेलं पाहिजे. अनेकांचे अनेक किस्से आहेत, अनेकांचे अनेक किस्से आहेत. या सगळ्या किस्स्यांची चर्चा करायची ठरली ना तर राजकारणातला कोणताच व्यक्ती कपड्यात सापडणार नाही अशी अवस्था आहे. मग देवेंद्र फडणवीसांच्या न घेतल्या जाणाऱ्या दारूवरती भाष्य करून संजय राऊतांना काय साध्य करायचं आहे? सगळ्यांचे सगळे किस्से बाहेर काढायचे. तो कोणता मोठा नेता ज्याच्या घरातला एक मुलगा कोर्टाच्या समोर सांगतो की तो मुलगा माझा नाही, मग कोणाचा आहे हे बाहेर काढायची इच्छा आहे संजय राऊतांची. की राणेंचे पुत्र आरोप करतात त्यातली माहिती बाहेर काढण्याची इच्छा आहे संजय राऊतांची. उद्धव ठाकरेंना माझी विनंती आहे की तुमच्या परवानगीने संजय राऊत लिहितात का ते तपासून घ्या आणि जगाच्या समोर मांडू द्या. आणि अजून एक, तो सामना वर्तमानपत्र आहे, शिवसेनेचं मुखपत्र असलं तरीही त्याला सरकारी मान्यता आहे, DGIPRच्या यादीवर आहे. सरकारी जाहिराती तुम्ही घेता, छापता आणि त्यातून बऱ्यापैकी उत्पन्न मिळवता. जे वर्तमानपत्र सरकारच्या यादीवर आहेत ना त्यांनी जरा स्वतःला तपासून बघावं की आपण कोणत्या स्वरूपामधली भाष्य करतोय. दुसऱ्याला भाजपचा भाट, भाजपचा गुलाम, भाजप पोषित असली शब्द वापरण्यापेक्षा आपल्याच मुखपत्रातून आपण काय टिमक्या वाजवतोय हे देखील जगाला समजून घेणं आवश्यक आहे. आणि ते जर समजून घेणं होणार नसेल तर सगळेच किस्से बाहेर काढावे लागतील मुखपत्र बनून या काढणाऱ्यांचं, हे लक्षात ठेवा.
तुम्हालाही पडत असेल लाईक करा, शेअर करा. काय करायला पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.